होता नेमका संघटनेच्या तर्फे निवेदन? आज विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आम्ही सर्वपक्षीय आंबेडकरवादी पक्ष संघटनेच्या वतीने व आंबेडकरवादी बहुजन विकास समितीच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे। त्यामध्ये आमच्या मागण्या अशा आहेत का काही दिवसापूर्वी जयभीमनगर पवई मुंबई या ठिकाणी हिरानंदानी बिल्डरचे जे काही गावगुंड आहेत व त्या ठिकाणचं स्थानिक प्रशासन पोलीस प्रशासन यांनी त्या ठिकाणी राहणाऱ्या मायमावल्यावर अक्षरशः प्रेग्नंट महिला होत्या त्यांना लाठीचार्ज अमानुषपणे केलेला आहे। त्यामध्ये भरपूर लहान लहान मुलं महिला वयोवृद्ध नागरिक हे अपंग झालेले आहेत, काही जण जखमी झालेले आहेत, खूप त्यांना मार लागलेला आहे। आणि ह्या आता आपल्याला माहिती आहे की पावसाचे दिवस चालू आहेत तर अक्षरशः या मोठ्या पावसामध्ये ते मुंबई सारख्या ठिकाणी रस्त्यावर त्यांचा निवारा करत आहेत रस्त्यावर राहून, परंतु येथील प्रशासनाला जाग येत नाहीये। मंत्रालय त्या ठिकाणाहून हाकेच्या अंतरावर आहेत। सगळे मंत्री संत्री त्या रोडून रोज जात असतात, रोज मुख्यमंत्र्याचा दौरा साधारण आपल्याला माहित आहे की कोस्टल रोडवरती जी काही गळती झाली पुलाला तर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी जाऊन त्या ठिकाणी पाणी दिली होती, परंतु या ठिकाणी गोरगरीब मावल्यांवर अमानुष असा लाठी हल्ला त्या बिल्डरकडून झालेला आहे। त्या ठिकाणी त्यांचे घरे तोडण्यात आलेले आहे। अक्षरशः त्यांचं जे काही जे घरगुती साहित्य होतं जेवणाचं वगैरे भांडे कोंडे त्यालाही जेसीबीनं चुरा करण्यात आलेला आहे। म्हणजे त्यांचा उदरनिर्वाह होऊ नये याची पुरेपूर दक्षता त्या ठिकाणी त्या बिल्डरकडून पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आली आहे। आमचा असा आरोप आहे की त्या प्रकरणामध्ये काही राजकीय व्यक्ती सामील असतील, त्यामुळे आम्ही आज मुख्यमंत्र्याला विभागीय आयुक्तामार्फत विनंती केलेली आहे की SIT मार्फत त्या प्रकरणाची चौकशी केली गेली पाहिजे। त्यानंतर जो काही बिल्डर आहे जातीवादी हिरानंदानी म्हणून हिरानंदानी बिल्डरच्या आजूबाजूला मोठमोठ्या टोलेजंग वसाहती आहेत व त्या मधोमध ही दलित वस्ती होती जय भीमनगर नावाची, त्याच्यामुळे त्याला एक जातीचा आकस म्हणून त्यानं प्रशासनाला हाताशी धरून ही वसाहत रातोरात पाडलेली आहे। 2001चा शासन निर्णय आहे की 2000 पर्यंतच्या जेवढ्या काही झोपडपट्ट्या स्लम वसाहती आहेत त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, ती पाडण्यात येणार नाही। परंतु असे सगळे नियमांना कॅराची टोपली दाखवून यांनी रातोरात ती वसाहत पाडून त्या ठिकाणी जवळजवळ 600 घरं पाडलेले आहेत व त्या ठिकाणी 600 घरामध्ये राहणारे जवळजवळ 2 ते 3 हजार नागरिकांना त्यांनी बेघर केलेलं आहे। आता निवडणुका संपलेल्या लोकसभा आधी विधानसभा समोर आहे, कारण आता मुख्यमंत्री सांगत होते की गोरगरिबाची सरकार आहे, हो शेतकरीचं सरकार आहे, नाजी जे बेघर झालेले त्यांना कसं आता निवारा करून देणार मुख्यमंत्री? ही शासनाची जबाबदारी आहे। आपल्याला माहित आहे की केंद्र शासन म्हणतंय आम्ही घरकुलाच्या माध्यमातून कोटी कोटी घरं बांधलेत, लोकांना निवारा देण्याचं काम केलेलं आहे, पण हे कोणतं शासन आहे की ज्या ठिकाणी 50 ते 60 वर्षापूर्वीची वसाहत त्यांना रातोरात बेघर करून त्या ठिकाणी त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले, अन्याय करण्यात आले व त्यांच्यावरच पोलीस प्रशासन तेथील खोटे गुन्हे दाखल करून त्यांनाच जेलात डांबण्याचं काम पोलीस प्रशासन करत आहे। तर आमची ही मागणी आहे की त्यांच्यावर जे काही खोटे नाटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते तात्काळ मागे घेण्यात यावेत। तुमची मागणी मान्य न झाल्यास पुढे कसं? आमची मागणी मान्य न झाल्यात आम्ही जवळजवळ महाराष्ट्रभरातून आम्ही असंख्य भीमसैनिक हे मंत्रालयावर मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही। याविषयी काही शिष्टमंडळ मुख्यमंत्र्याला भेटणार आहे? लवकरच आम्ही मुख्यमंत्र्याचा दौरा या ठिकाणी होत आहे पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, तर आम्ही या ठिकाणी मुख्यमंत्र्यालाही या ठिकाणी भेटून सविस्तर निवेदन देऊन त्यांच्याकडे SITची मागणी करणार आहे।